आदरणीय साहेबांचं लाखाचं 12,000 झालेलं सर्वांनी पाहिलेलं आहे। आपल्या कारखान्याच्या काजळीनं अनेक लोक दवाखान्यात आहेत। कोणत्या कार्यकर्त्यांच्याकडे बघितल्यावर किवित्या यांनी अजून यांच्या गावातल्या पोलिटिशियनला जागा देऊन दिलेली नाही। म्हणजे तुम्हाला तुमची नावं देणे इतपत राजकारण तुम्ही काही केलंय का? नगरच्या नगर एखादं जर उपनगर वसवलं तर त्याला सुद्धा ह्यांचीच नावं। 167 वर्ष जुनी नगरपालिका अजून पाण्याच्या टाकीखाली का होती हो? वाळवा तालुक्याचा सातबाराच ह्यांच्या नावावर असल्यासारख्या आविर्भावात हे नेते होते आणि त्यांचे बगलबच्चे होते। लोकांच्या अन्नात तुम्ही काजळी कालवली, इथलं पाप तुम्ही केले कुठं फेडणार आहे? आता नगरपालिका येणाऱ्या सगळ्या निवडणुका समोर आहेत। प्रत्येक रस्त्याला हिने जागा आरक्षित करून ठेवल्या, त्याचं कारण काय हो? जय महाराष्ट्र। मी सागर मुलगुंडे, शिवसेना वाळवा तालुका प्रमुख। गेल्या काही दिवसापासून माझ्या बघण्यात, वाचनात किंवा समाज माध्यमांमध्ये असं लक्षात येतं आहे की काही लोक, काही पक्षाचे पदाधिकारी की आमचे नेते जयंत पाटील साहेबांनी 35 वर्षात चौपेर विकास केला वगैरे वगैरे। आता ह्या गोष्टीत मला जायचं नाही, पण या शहरातल्या जनतेला, या इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातल्या सुजाण जनतेला काय विकास झाला हे माहीतच आहे। म्हणून तर आदरणीय साहेबांचं लाखाचं 12,000 झालेलं सर्वांनी पाहिलेलं आहे। खरं पाहता आदरणीय लोकनेते राजाराम बापूंची कारकीर्द, त्यानंतर यांची 35 वर्षाची कारकीर्द, जवळजवळ शतकपूर्तीकडे यांचं घर वाळवा तालुक्याच्या राजकारणात, महाराष्ट्राच्या राजकारणात कार्यरत आहे। पण सत्य परिस्थिती पाहता मोठ्या इमारती बांधल्या, ह्याला नाकारू शकत नाही, पण त्या इमारतीला नावं कुणाची आहेत? नगरच्या नगर एखादं जर उपनगर वसवलं तर त्याला सुद्धा ह्यांचीच नावं। म्हणजे जणू काय वाळवा तालुक्याचा सातबाराच ह्यांच्या नावावर असल्यासारख्या आविर्भावात हे नेते होते आणि त्यांचे बगलबच्चे होते। याचाच परिपाक म्हणून या परवाच्या विधानसभेला लाखाचं लीड 12,000 आलेलं आपण बघितलेलं आहे। वाळवा तालुक्यातील जनता स्वाभिमानी आहे, सुज्ञ आहे। आता शहरातला विकास आपण म्हणतोय, मग 167 वर्ष जुनी नगरपालिका अजून पाण्याच्या टाकीखाली का होती हो? शहरातून येणाऱ्या प्रत्येक रस्त्याला हिने जागा आरक्षित करून ठेवल्या, ह्याचं कारण काय हो? इस्लामपूर शहरात कोण संस्थापक जन्माला आला नाही का? ज्या इस्लामपूर नगरपालिकेच्या मोक्याच्या जागा होत्या, एवढ्या वर्षात नगरपालिकेची सत्ता यांच्या ताब्यात होती। ठराव करून कोणाच्या संस्था आहेत इस्लामपूर शहरात हे शहरातील जनतेला माहीत नाही का? इस्लामपूर शहराच्या नगरपालिकेचं पाणी आपल्या संस्थेला आहे। आपल्या कारखान्याच्या काजळीनं अनेक लोक दवाखान्यात आहेत। कोणाला डोळ्याचे विकार आहेत, कोणाला घशाचे विकार आहेत, अनेकांना रोजचा त्रास आहे। ह्या इस्लामपूर शहर परिसरातल्या कारखान्याच्या 5-7 किलोमीटरच्या परिघामध्ये पिकं उद्ध्वस्त होत आहेत। लोकांच्या अन्नात तुम्ही काजळी कालवलीत, इथलं पाप तुम्ही केले कुठं फेडणार आहे? हे पाप त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिसत नाही का? आज खुंदापूरला, बोरगावला जाताना पहाटेचं किंवा दुपारच्या दरम्यान जावा, कारखाना चालू असताना तुमच्या नाही डोळ्यात काजळी गेली तर मला विचारा। मग ही काजळी डोळ्यात पाक अन्नात मिसळून घेऊस तर उदो करायचं, म्हणजे आपण किती लाचारपणा दाखवतोय, किती लाळगोटीपणा दाखवतो याची मला त्या कार्यकर्त्यांच्याकडे बघितल्यावर किवित्या। खरं तर मला कोणावर टीका करायची नाही, मला कोणाविषयी वाईट बोलायचं नाही। जी वस्तुस्थिती आहे त्यावर बोलूया आपण। 35 वर्षात मी शहराचा नाही, मी तालुक्याचा तुम्हाला थोडक्यात आढावा देतो। आज वाळवा तालुका हा क्रांतिकारकांचा तालुका आहे। आज आपण बघितलं तर अण्णाभाऊ साठेंसारखा राज्य पातळीवर नव्हे तर देश पातळीवर एक नावाजलेला क्रांतिकारक आपल्या तालुक्यामध्ये जन्म घेतोय, याचा आपल्याला अभिमान पाहिजे। काय केले यांनी 35 वर्षात? कुठं अण्णाभाऊंचं
बाबतीत हे कमेंट करताना कुठं त्यांच्या बाबतीत स्मारकाचा विषय घेताना दिसले का हो? यांनी राजाराम बापूंचं स्मारक बांधलं, बांधावं, माझी अडचण नाही. प्रत्येकाला स्वतःच्या वडिलांच्या विषयी प्रेम असतं, याबद्दल माझं दुमत नाही. पण तिथूनच 3-4 किलोमीटरवर अण्णाभाऊंचं स्मारक, काय यांना आजपर्यंत जागा मिळाली नाही? जागा कोणाच्या आहेत तिथल्या? यांनी शब्द टाकला तर द्यायला पाहिजे होती. यांनी जर स्मारकाचा वाद, आता त्या वादात मला पडायचं नाही, यांनी अजून यांच्या गावातल्या पोलिटिशियनला जागा देऊन दिलेली नाही. तसंच या वाळवा तालुक्यात पुरातन मंदिरं किती आहेत? नेपाळनंतर पशुपतीनाथाचं मंदिर आपल्या रेटरे हरणाक्षला आहे. काय विकास? आपल्या शिरगावला सिद्धेश्वराचं मंदिर आहे. आपल्या वाळवा तालुक्यात साक्षात श्रीरामाचं, प्रभू श्रीरामचंद्राच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी आहे. तिथं प्रभू रामचंद्रांचा पदस्पर्श झाला आहे. काय तिथली अवस्था आहे? आपण 17.5 वर्ष मंत्री होता, 11 वर्षाचा विश्वविक्रम केला. पण अर्थमंत्री म्हणून एका राज्याचा सलग 11 वर्ष कसा विकास व्हायला पाहिजे होता? ही मंदिरं का पुढं आली नाहीत? आपल्या मर्दवाडी म्हणून गाव आहे, आपल्या मतदारसंघातच आहे, अगदी छोटंसं गाव आहे. त्या गावात सुद्धा प्रभू श्रीरामचंद्रांच्या हातानं शिवलिंग स्थापन केले असं मी ऐकले. असं ते शिवलिंग एवढं पुरातन आहे, अष्टलिंग अष्ट्याच आहे. एवढी देवस्थानं प्रचंड हेमाडपंथी जुनी ऐतिहासिक आहे. बहादूरवाडीचा किल्ला आहे, मल्लिकार्जुनचा विलासगड आहे. मी एवढं असताना आपल्या बागणीत छत्रपती संभाजीराजांना त्या भुईकोट किल्ल्यामध्ये ठेवण्यात आलं होतं. कुठं आहे आपलं लक्ष? रस्त्याला बापूंचं नाव द्या, या सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेला बापूंचं नाव द्या. कुठं कोणी सभागृह जरी बांधला, तर आमच्या मार्केट कमिटीत सभागृह बांधले त्याला यांचं स्वतःचं नाव आहे. मार्केट कमिटीच्या बाजारावरला ह्यांच्या आईसाहेबांचं नाव आहे. म्हणजे तुम्हाला तुमची नावं देणे इतपत राजकारण तुम्ही काही केलं आहे का? म्हणजे ही जरा सुशिक्षित त्यांच्याजवळ असणाऱ्या कार्यकर्त्यांनी डोक्यात घ्यावं. उगाच कोणाला तरी नेता म्हणून घ्यायचं आणि डोक्यावर नाचवायचं. आता जनता सुज्ञ झालेली आहे. या विधानसभेला जनतेनं दाखवलेच. आता नगरपालिका येणाऱ्या सगळ्या निवडणुका समोर आहेत आणि ह्या निवडणुकामध्ये सुद्धा जनता आपल्याला आपली जागा दाखवणार आहे. त्यामुळं कोणीसुद्धा असं छाती डुकून सांगायचं नाही की आम्ही हे केलं ना आम्ही ती केलं. कोणी तुम्ही जरी केलं तर तुम्ही काय जनते उपकार केले नाही. जनता टॅक्स रूपानं शासनाला देत्या, शासनाच्या माध्यमातून तुम्ही करताय, माध्यम तुम्ही आहात. तुम्ही काय जनतेचे मायबाप मालक नाही. त्यामुळं जो काय विकास झाला त्या विकासाची आजची अवस्था काय आहे? तुम्ही इस्लामपूरची बारामती करणार होता असं आम्ही लहानपणी ऐकत होतो. केली का? तुम्ही इस्लामपूर कुठं नेले? आज वाळवा तालुक्याचे आपण भाग्यविधाते म्हणून म्हणवताय. काय आपण म्हणजे विकास काय? आपली MIDCची अवस्था काय आहे? आपल्या पाठीमागनं कागल MIDC कुठं गेल्या? आणि आपल्या इस्लामपूर शहरातली जी MIDC आहे त्या MIDCतल्या आमच्या धनगर समाजातल्या लोकांच्या जागा आहेत. त्या लोकांना, काही लोकांना अजून मोबदला नाही, काही लोकांना नोकरी देतो म्हणालेली तिथं दिलेली नाही. आणि आज ते तिथले प्लॉट आहेत ते ह्यांच्या पै पाहुणे बगल बच्च्यांचेच आहेत. उद्योग ठप्प आहे. म्हणजे MIDC पूर्ण टोटल लॉस आहे. आता मी हे जे बोललो आहे ह्याच्यावर उद्या आणि काहीतरी कमेंट करतील की आता सत्ता तुमची आहे, परिवहन मंत्री तुमचा आहे, उद्योग मंत्री तुमचा आहे, अमकं तुमचं आहे. सगळं आमचं जरी असलं तर तुम्हाला आडवं पाय घालायची सवय असल्यामुळं आणि नको त्या कामाचं श्रेय घ्यायची सवय असल्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी थटतायत. आणि आम्हाला लोकांच्यासाठी करायचं आहे. लोकांच्या प्रश्नावर आजही आमचे नेते मान्य आनंदराव पवार बापू यांच्या मार्गदर्शनाखाली अगदी रस्त्यावरचा लढा जरी उभा राहायचा असेल तरी आमची तयारी आहे. आमचे नेते आहेत, या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री, आत्तापर्यंत जेवढे महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री झाले त्यामध्ये नावाजलेले आणि लोकांच्या पसंतीस उतरलेले आमचे नामदार एकनाथभाई शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतो आहे. इथून पुढे असंच करत राहणार. त्यामुळं माझी सर्वांनाच विनंती आहे की आज आपण श्रेयवाद कोणीच न करता आपण जी काही केले ती लोकांच्या समोर आहे ते फक्त लोकांना दाखवून द्या.
लोकसुज्ञ आहेत, लोकांनी बघितलं म्हणून तुम्हाला विधानसभेला दाखवलं. आता यापुढं ज्या निवडणुका आहेत त्या लोक दाखवतील. एवढंच. जय महाराष्ट्र.